मेकअप केलेला असू दे किंवा नसू दे, किंवा आवरलेलं असू दे किंवा नसू दे, पण मला सतत मिळणारे कॉम्प्लिमेंट म्हणजे, अगं किती छान सुगंध येतोय, तुझा इतका छान सुगंध येतोय ना, यू स्मेल सो गुड. आणि त्यासाठी आपल्याकडे कोणत्या गोष्टी असायला पाहिजे, त्या कुठे मिळतात, कशा वापरायच्या, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता सर्वात जास्त घाम येणारी जागा किंवा दुर्गंध येणारी जागा ती म्हणजे आपली काख. आता बऱ्याचदा आपण खूप छान साडी नेसलेली असते, ड्रेस घातलेला असतो, टॉप घातलेलं असतं आणि तो घाम एखाद्या समारंभात येतो आणि त्यामुळे मग ते जे पॅचेस होतात एकदम हायलाईट होतं, आपलं लक्षसुद्धा त्याच्यावरच असतं आणि पूर्ण मग ते वेंधळेपणा होतो. आणि त्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही अशा प्रकारच्या स्वेट पॅड्सचा वापर करू शकता. स्वेट पॅड्स नक्की काय असतं, तर एकतर हे खूप कम्फर्टेबल आहे. याला तुम्हाला डायरेक्ट आपल्या अंगाला नसतो चिटकवायचा. जिथे जिथे आता ती ब्लाऊजची जागा असेल किंवा शर्टची, त्या बाह्यांना ते चिटकवायचं. एकतर याला सॅनिटरी नॅपकिनसारखं स्टिकर असतं, ते काढायचं, ते चिटकवायचं. लॉंग लास्टिंग असतं, काहीही फरक पडत नाही, हालतसुद्धा नाही. एकतर हे कपड्याप्रमाणे शेप घेतो, याला स्वतःची काहीही सुगंधही नसतो. त्यामुळे त्याच्यानंतर तुम्ही डिओड्रंट वापरू शकता, परफ्यूम वापरू शकता. त्यामुळे घाम हा शोषून घेतल्यामुळे येणारा वास हा घामाचा नसून तुमच्या परफ्यूम, डिओड्रंट, रोल ऑन याचा असेल. नंबर 2, आता घाम येणारी, दुर्गंध येणारी जागा ही काख असते, परंतु ही जागा तितकी सेन्सिटिव्ह असते, खूप नाजूक असते. तर तुम्ही काय करू शकता, येथून दुर्गंध नाही आला पाहिजे यासाठी तुम्ही रोल ऑन वापरू शकता. आता केमिस्ट ॲट प्लेचा रोल ऑन अप्रतिम आहे, खूप छान आहे, महाग नाही आहे. त्यामुळे रोल ऑन हे एक प्रकारे आपलं घाम कमी करत नाही, म्हणजे घाम येण्याची जी मात्रा असते ते कमी करत नाही, परंतु यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, AHA आहे, जो काळवटपणा येतो काखेमध्ये त्याला सुद्धा कमी करायला मदत करतं. त्यामुळे तुम्ही छान आंघोळीनंतर छान ती जागा पुसून काढल्यानंतर त्याला असं रोल ऑन करायचं. त्यानंतर मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता. खूप लॉंग लास्टिंग आहे, खूप छान सुगंध आहे याचा. त्यामुळे अशा प्रकारच्या रोल ऑनमध्ये आणि स्पेशली या केमिस्ट ॲट प्लेच्या रोल ऑनमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करा. त्यामुळे घामाचा काहीही दुर्गंध येणार नाही, खूप छान सुगंध येईल आणि तुम्ही पण कम्फर्टेबल फील कराल. नंबर 3, अशी कोणती जागा आहे जिथे आपण कॉन्फिडंट, कम्फर्टेबल आणि फ्रेश फील करतो, ते म्हणजे आपलं तोंड, आपलं ओरल. जर आपल्याला माहिती असेल की बोलताना आपला वास येत नाही आहे, मग आपण खूप कॉन्फिडंट फील करतो. परंतु जर तो वास येत असेल तर तितकीच आपली बोलण्याची पद्धत, ती एक निराशाजनक हावं आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या बॉडीमध्ये दिसून येतात. आता यासाठी काय करायचं, यासाठी तुम्हाला मी 3 गोष्टी सजेस्ट करणार. तर पहिली गोष्ट ती म्हणजे कोलगेटचा टूथपेस्ट. स्पेशली या व्हेरियंटचा मला माहिती आहे थोडा महाग आहे, परंतु याचे रिझल्ट खूप छान आहे. म्हणजे हा टूथपेस्ट 2-3 ज्या येलोचे लेअर असतात त्याला कमी करायला मदत करतो. खूप लवकर याचे रिझल्ट आहे, व्हाईटनिंगला मदत करतो. त्यामुळे अशा प्रकारच्या टूथपेस्टमध्ये एकदा तरी तुम्ही यूज करून बघा. याला तुम्हाला नक्की याचे फरक जाणवेल. महाग आहे, मला मान्य आहे, परंतु खूप छान आहे. त्यामुळे अशा गोष्टीमध्ये आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे असं माझं मत आहे आणि तुम्ही नक्की याला यूज करून बघा. आता नंबर 2 यामध्ये असतं माउथ वॉश, माउथ फ्रेशनर. आता हे काय असतं, खरं तर जिथे जिथे आपला ब्रश आपण फिरू शकत नाही किंवा पोहोचत नाही तिथे तिथे माउथ वॉशसुद्धा पोहोचतं. ते क्लीन करतं आणि जो दुर्गंध येतो आपल्या बोलताना तोंडातून तो सुद्धा येत नाही. याला 2-3 ड्रॉप साधारण तुम्ही ग्लासामध्ये घ्यायचे, 5 पट पाणी टाका, याची चूड करायची, फेकायची, चूड करायची, फेकायची. परंतु याचे रिझल्ट खूप छान आहे. याच्यामुळे जे दुर्गंध येतात तो येत नाही. जिथे जिथे आपला ब्रशचं पणा क्लीन होत नाही, ब्रशने जी जागा क्लीन होत नाही तीही सुद्धा क्लीन होते. महाग नसतो, खूप दिवस टिकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या माउथवॉश कोणतेही घ्या, याच्यात माझं काही तुम्हाला म्हणणं नाही, कोणत्याही प्रकारच्या माउथवॉशचा वापर करायला सुरुवात करा. नंबर
3, आता आपण एखाद्या क्लायंट मीटिंगमध्ये आहे किंवा एकदा लग्नाला गेलो किंवा कुठे बड्डे पार्टीला गेलो, आपण कांदा खाल्ला किंवा असं काही खाल्लं जेवणानंतर आपल्याला खूप भीती असते की आपल्या तोंडाचा वास नाही येणार ना, ते कम्फर्टेबल फील नाही होणार का दुसऱ्याला, समोरच्याला वास आला तर तो काय काय विचार करेल, असे बरेच प्रश्न आपल्या डोक्यात असतात. तर याच्या वेळेस तुम्ही काय करू शकता, तुम्ही एक छोटीशी ही माउस स्प्रेची बॉटल येते, तुमच्या खिशामध्ये जाते, तुमच्या त्या मिनी बॅग असतात आपल्या त्याच्यामध्ये जायचं गुपचूप स्प्रे करून टाकायचा आणि तुम्ही बघा याच्याने काही वास येत नाही, उलट ती जागा इतकी फ्रेश होते खूप जास्त. आपल्यालाच वाटतं की अरे आपण ब्रश केला, पण इतका छान त्याचा सुगंध असतो, खूप फ्रेश फील होतो. आणि स्पेशली या व्हेरियंटमध्ये लवंग आहे आणि लवंग दातासाठी खूप छान आहे. त्यामुळे अशा माउस स्प्रेचा वापर करा, तुम्हाला खूप छान रिझल्ट दिसेल, जाणवेल आणि समोरच्या पण खूप कम्फर्टेबल फील होईल तुमच्यासमोर बोलताना. त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला कधी पडणार नाही, स्पेशली जेवल्यानंतर, की माझ्या तोंडाचा वास येतोय का, नाही आहे ना. त्यामुळे अशा प्रकारच्या माउस स्प्रेचा वापर करा. नंबर 4, आता अशी कोणती जागा आहे जिथून आपल्याला असं वाटते की आपल्या घामाचा वास येतोय का, ते म्हणजे आपलं स्काल्प. आता खूपदा असं आपल्याला जाणवतं की नाही तिथून काय वास येणार, पण लक्षात ठेवा घाम कुठे येतो, जिथे जास्त केस असतात आणि इथे तर आपल्याला भरपूर आहे. त्यामुळे घाम तिथे खूप प्रमाणात साठवल्या जातं, मग त्याचा दुर्गंध येतो, डॅन्ड्रफ होतो, अशा बऱ्याच गोष्टी होतात. यासाठी रोज हेअर वॉश करणं पॉसिबल नसतं आणि ते योग्यसुद्धा नसतं. किंवा मी खूप मोठे ब्रँडचे महागातले शॅम्पू वापरणार, त्याने पण काही होत नाही. कारण की लक्षात ठेवा कोणतेही शॅम्पू आपल्या स्काल्पला म्हणजे अगदी मुळापर्यंत क्लीन करत नाही. ती जे आपण बोटं फिरवतो ना, आपल्याला वाटतं मालिश झाली आहे, पण काही नाही, ती केसांमध्येच फिरते आणि तिथेच राहते. त्यामुळे असं काहीही होत नाही. यासाठी उपाय काय, तर यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या हेअर स्क्रबरचा वापर करू शकता, रबर असलेल्या. आता तुम्हाला वाटत असेल हे खूप श्रीमंताचे चोचले, अहो नाही, खूपच स्वस्त आहे. म्हणजे एकदा तर घ्यायचं आहे, याला काठी असतो. आता शॅम्पू लावला आहे, थोडा वेळ ठेवला आणि छान मालिश केली, ते आपल्याला लहानपणी काही रगडून काढायची, तशी तुम्ही छान अशी केसांभोवती ते गोल 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 फिरवायचं. आपल्या स्काल्पला चिकटलेला घाम, ते पोल्युशन, ते डॅन्ड्रफ सगळं स्वच्छ करतो. आणि ते स्वच्छ असल्यावर कुठून दुर्गंध येणार सांगा बरं. त्यामुळे अशा प्रकारच्या रबर असलेल्या हेअर स्क्रबरचा वापर करा. मला आता याची एक्झॅक्टली प्राईस तुम्हाला मी नक्की याच्यात कळवेल किंवा तुम्हाला ते प्रोडक्ट डिटेलमध्ये दिसेल, परंतु खूप महाग नाही आहे, खूप चांगल्या प्रकारे काम करतं. छान आंघोळी दरम्यान तुम्हाला म्हणजे शॅम्पू केल्यानंतर असं गोल गोल संपूर्ण स्काल्पवरती हळूवारपणे छान फिरवायचं आणि पूर्ण स्काल्प स्वच्छ होतं. त्यामुळे आता याच्यानंतर एकतर आपल्याला डॅन्ड्रफचंही प्रमाण कमी होईल, केसही तुटणार नाही आणि जो घाम येत होता त्याचा दुर्गंधही येणार नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या रबर असलेल्या हेअर स्क्रबरचा वापर करा. नंबर 5, आता दिवसभरातून सर्वात जास्त आपल्याला स्वच्छ कधी वाटतं, जेव्हा आपण सकाळी आंघोळ करतो, ते फ्रेश वाटतं, किती छान वाटतं. परंतु अशा वेळेस तुम्ही कोणत्याही साबण वापरत असाल. आता मला मान्य आहे की खूप जणांच्या घरी साबणच यूज केली जाते, परंतु एकच साबण ते 4 लोक यूज करत असेल तर ते हायजीन मेंटेनसुद्धा नाही होत. आणि एक वेगवेगळी साबण यूज करणं तेही आपल्याला परवडत नाही. अशा वेळेस तुम्ही बॉडी वॉशचा वापर करू शकता. आणि मी तुम्हाला बेस्ट बॉडी वॉश सांगते, हे लक्सचं बॉडी वॉश खूप छान आहे. मी 4 महिने झाले गेले यूज करते आणि आंघोळसुद्धा करते आहे रोज. त्यामुळे खूप क्वांटिटी येते, प्राईस खूप कमी आहे, खूप काळ टिकणार आहे, सुगंधही अप्रतिम आहे. म्हणजे पहिले त्या लक्सच्या साबणाचा येत होता तसा सुगंध यायचा. त्यामुळे तुम्ही बॉडी वॉश याचा यूज करू शकता. परंतु माझी एक छोटीशी टिप आहे की कोणत्याही लुफाचा वापर करायच्या ऐवजी तुम्ही आपले कॉटन रुमाल असतात, त्याला ते पंप असतं बॉडी वॉशला, ते त्याच्यात टाकायचं, त्याला छान फेस येतो आणि त्यामुळे संपूर्ण बॉडी असे छान पुसून काढायची. लुफाचा वापर न करता तुम्ही कोणत्याही तुमच्या कॉटन रुमालचा वापर करू शकता आणि याने तुम्हाला खूप फ्रेश फील होतं, खूप छान एकदम छान सुगंधितसुद्धा हे बॉडी वॉश आहे. त्यामुळे खूप छान सुगंधसुद्धा येतो. त्यामुळे अशा प्रकारच्या बॉडी वॉशचा वापर करायला सुरुवात करा.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार, मी नयन धावडे. मी आठवड्याच्या दर गुरुवारी फॅशन रिलेटेड, लाईफस्टाईल रिलेटेड, स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असते. त्यामुळे प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठीची छोटीशी गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. त्यामुळे खूप छान छान टॉपिकवर मला बोलायला आवडेल. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती जी बेल आयकॉन असते त्याला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओचं जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तुम्हाला लवकरात लवकर कळेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. नंबर 6, आता अशी गोष्ट जी आपल्या ट्रॅव्हलिंगला खूप कामात येते किंवा आपण कुठे थोडं दूर अंतरावर जात असतो तरीही आपल्याला कामात येते. खूपदा असं होते की आपल्याला खूप घाम येतो. त्यामुळे मानेचा एरिया, ही काख, हा एरिया खूप घामजलेला होतो आणि त्यातून मग दुर्गंध येतो. किंवा हा कानाचा एरिया, तर तुम्ही अशा वेळेस काय करू शकता, अशा प्रकारच्या वाईप ऑफचा वापर करू शकता. आता वाईप ऑफ काय असते, एकतर कापडाप्रमाणे असते, परंतु त्याच्यात असे काही घटक असतात ज्याने ते एरिया खूप छान स्वच्छ होतो, सुगंधित असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा सेन्सिटिव्हपणा तुम्हाला येणार नाही, पण खूप छान सुगंध येईल, तुम्हाला फ्रेश फील होईल. कारण मिनी आपली आंघोळ झाली असं आपल्याला फील होतं. त्यामुळे अशा प्रकारच्या तुम्ही वाईप ऑफचा वापर करू शकता. खूप महाग नाही आहे, खूप काय टिकणारे आहे. आता माझ्यासारखं तुम्ही करत असाल तर एका वाईप ऑफचे 2 तुकडे करू शकता आणि ते यूज करू शकता, थोडीशी बचत होते. परंतु अशा प्रकारच्या वाईप ऑफचा तुम्ही वापर करायला सुरुवात करा. खूप छान आहे. आता कोणत्याही ब्रँडचे घ्या, मी स्विस ब्युटीचं तुम्हाला सजेस्ट करेल. तो खूप छान आहे, महाग नाही आहे, क्वांटिटी 15-20 स्ट्रीप येतात त्याच्या. त्यामुळे ट्रॅव्हलिंगच्या वेळेस कुठेही तुम्ही समारंभाला गेले तरीही तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे यानंतर कोणतीही भीती मनात घेता, तो निवडुंग न घेता छान प्रकारे आपला कोणताही वास येणार नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या आपल्या बॅगमध्येच अशा प्रकारचे वाईप ऑफ ठेवायला सुरुवात करा आणि वापरायला सुरुवात करा. नंबर 7, आता सर्वांना माहीत असणारी गोष्ट, सर्वांना माहिती आहे, परंतु ज्या स्त्रिया आहेत त्या नाही यूज करत किंवा त्या ज्या घरगुती स्पेशली स्त्रिया आहे त्यांना असं वाटते की नाही आम्हाला काय गरज, परंतु सर्वांना गरज असते. आता या सर्व गोष्टीनंतर एखादी अशी गोष्ट जो पूर्ण बॉडीला, पूर्ण शरीराला सुगंध देईल, ते म्हणजे परफ्यूम किंवा बॉडी मिस्ट. आता मला तुम्हाला सजेस्ट करायचं आहे हे रेनीचं परफ्यूम. खूप छान आहे, लॉंग लास्टिंग आहे, 4-5 तास तर टिकतंच आणि कमी पैशाचं आहे, खूप महाग नाही आहे आणि याच्यावर तर बाय 1 गेट 1ची ऑफरही सुरूच असते. त्यामुळे तुम्ही हे रेनीचं परफ्यूम यूज करून बघा. ती फुलाचा जो वास असतो तशाप्रमाणे आहे, खूप छान आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही बॉडी मिस्टचा किंवा परफ्यूमचा वापर नक्की करा. हाच केला पाहिजे असं माझं म्हणणं नाही, पण तू करा हे मी तुम्हाला सजेस्ट करत आहे. त्यामुळे कोणताही परफ्यूम असो, बॉडी मिस्ट असो, आत्तापासून सुरुवात करा. खूप छान, आणि हा यूज करत असाल तर खूप छान आहे, कमी पैशाचा आहे, त्यामुळे तुम्ही हा सुद्धा यूज करू शकता. तर या 7 टिप्स होत्या ज्याने तुम्ही तुमच्या शरीराची येणारी दुर्गंधी थांबवू शकता. छान ट्रिक्स होत्या ज्याने तुम्ही छान स्वच्छ फ्रेश फील करू शकता. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.